आई अगं ही तीच मुलगी आहे जी या घरात आलेली आवडली नव्हती तुला. बेबी जुन्या झाल्या त्या गोष्टी. जुन्या? अगं आतापर्यंत तिच्या सावलीलाही उभ्या राहत नव्हतो आपण. श्रीशी झालेल्या भांडणाच्या वेळी सुद्धा जान्हवीला कर्तव्य म्हणून तू घरी थांबायला सांगितलं होतंस. तिच्याविषयी प्रेम वाटतंय म्हणून नाही. बेबी माणसं बदलतात. काय आई हे तू बोलतेस? तुला कधीपासून असं वाटायला लागलं? काय चूक आहे मला असं वाटलं तर? आई अगं माणसं बदलतात यावर तुझा कधीच विश्वास नव्हता. इनफॅक्ट तू म्हणायचीस माणसं कधीच बदलत नाहीत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही. आठवतंय ना तुला? आणि अचानक तुझं मत बदललं? मी म्हणाले ना बेबी माणसं बदलतात. त्यानंतर ती मला असं म्हणाली असती ना की बेबी आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जा, तरी मला आश्चर्य वाटलं नसतं. छे छे वंस, आई तुम्हाला असं कसं म्हणतील? अगं काहीतरी वेगळंच बोलत होती ती. स्वतःला कॉन्ट्राडिक्ट करण्याचा छंद चढलाय जणू काही तिला. सगळं वेगळं बोलत होत्या म्हणजे श्री बद्दल सुद्धा चांगलं बोलले असतील ना मग? सरे, आई श्री बद्दल कधीच वाईट बोलल्या नाहीत. त्या त्याच्याविषयी काही बोलायच्याच नाहीत. श्री बद्दल ती काही बोलतच नव्हती. ती फक्त जान्हवीचं कौतुक करत होती. आणि हे बोलताना ती मध्ये श्वास सुद्धा घेत नव्हती. हो, काय म्हणाला जान्हवी बद्दल? हेच की ती खूप पॉझिटिव्ह आहे, खूप समजूतदार आहे आणि तिच्याशी बोलून खूप बरं वाटतं, असं बरंच काही. अगं मग खरंच आहे ते. नक्षत्रासारखी आपली सून. वहिनी, पण आईंना आधी असं वाटत नव्हतं ना की वाटत होतं पण त्या बोलत नव्हत्या? नाही सरे, मनात एक आणि बाहेर एक असं आई कधीच वागत नाही. हा, असं आई कधीच वागत नाही. पण मग आता अचानक काय झालंय? मला तेच कळत नाहीये ना. इतका ड्रास्टिक चेंज. मला सांग, लक्ष्मीकांत दादा पूर्वी विचित्र वागायचा यात काही शंका नाही, बरोबर? पण नंतर सुद्धा आईने त्याला घराबाहेरच ठेवलं का? कारण तो बदलला असेल याच्यावर तिचा विश्वासच नव्हता, हो की नाही? हो ना. हेही घरातून निघून गेल्यावर साधं नाव सुद्धा काढलं नाही त्यांनी कधी त्यांचं. तेच तर म्हणतेय ना मी. तिने स्वतःच्या मुलांच्या बाबतीतही कधी मत बदललं नाही. मग आता असं काय झालंय ज्यामुळे ती आणि तिचे विचार इतके बदललेत? बेबी, कधी कधी बाहेरचं काही कारण नसतं, आपल्याला आतून वाटतं कधी कधी. मी काय म्हणते बेबी वंस, तसं काही मोठं कारणही नसेल. आता काय आईंचं वय झालंय, या वयात माणसं बदलतात. आपण आधी काय बोललो ते सुद्धा विसरतात. आता सगळेच काही शरूसारखे तरुण वयात आठवणीचे खंदक नसतात. आपल्या काही मूळ श्रद्धा असतात, मूळ विश्वास असतो. आईला जेन्युइनली वाटायचं की लोक परिस्थितीनुसार स्वतःच्या स्वभावाविरुद्ध वागायचं ठरवतात. पण लोकांचा मूळ स्वभाव बदलत नाही, लोक बदलत नाहीत. आईच्या याच बोलण्यावर मी आयुष्यभर डोळे झाकून विश्वास ठेवला. नाहीतर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळंच झालं असतं. मग श्रीच्या जाण्यामुळे हळव्या झाल्या असतील का त्या? वहिनी, आजपर्यंत या घरातनं काही कमी माणसं गेली आहेत का? पण आईला असं इतकं हळवं मी कधीच पाहिलं नाही. मग हा बदल जान्हवीमुळे झाला असेल का? अवघड आहे जरा, पण अशक्य नाहीये. आईला श्रीच्या जाण्याचा त्रास झाला याचा परिणाम असेल का? की वयाचा परिणाम असावा हा? पण मग हा बदल चांगला की वाईट? या बाबा.
काय बाबा तुम्ही पण नाही रे, लागलं नाहीये ना जास्त? नाही लागलंय रे बाळा. बागेमध्ये पायरी होती, माझं लक्ष नाही गेलं, धडपडलो जरा, एवढंच, बाकी काय नाही. प्लीज जरा बघून सावकाश. पिंटोबा, अगदी वेळेवर आलास तू. म्हणजे तू आला नसतास तरी कदाचित मी तोल सावरला असता, पण ऐनवेळी कुणाचा तरी आधार मिळण्यामध्ये शरीरापेक्षा मानसिक सुख मोठं असतं. या सावकाश. हो. नक्की नाही ना लागलंय? नाही रे बाबा, लागलेलं नाहीये, धडपडलो एवढंच. पायरी दिसली नाही, भारी पडलं. बसा. काठी घे. काठी. नक्की लागलेलं नाहीये ना? पांडुरंगा, नाही रे, नाही लागलाय. पाणी दे जरा प्यायला. हो आणतो. ठीक आहे. बाबा, एक सल्ला हवा होता तुमच्याकडून. सल्ला? कसला रे? बोल. बाबा, समजा एखादा माणूस आपल्याशी वाईट वागला असेल, त्याने आपल्याला खूप दुखावलं असेल, तर ते पूर्णपणे विसरून जाणं शहाणपणाचं ठरेल का? हो, म्हणजे कोणी आपल्याशी वाईट वागलं असेल तर ते विसरून जाणं शहाणपणाचंच असतं. पण तू म्हणतोस तसं पूर्णपणे विसरून जायचं असेल तर त्यासाठी फार मोठं मन किंवा फार मोठी गरज असावी लागते. म्हणजे बाबा, समजा तो माणूस आता आपल्याला भेटला आणि म्हणाला की माझं चुकलं, मला माफ करा, मी बदललो, त्यावर विश्वास ठेवावा? अरे, हे व्यक्तिसापेक्ष आहे पिंट्या. कुणाबद्दल बोलतोयस तू? नाही, असं कुणा एकाबद्दल नाही बोलत आहे. असंच सहज. म्हणजे समजा मी तुम्हाला येऊन सांगितलं की मी बदललो, तुम्ही विश्वास ठेवाल माझ्यावर? ठेवेन. माणसं बदलतात पिंट्या, चांगल्यासाठी बदलतात, कधी कधी वाईटासाठी सुद्धा बदलतात. पण मुळात त्यांच्या भूतकाळातल्या वर्तणुकीची, त्यांच्या भूतकाळातल्या चुकांची फुटपट्टी त्यांच्या वर्तमानाला लावणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. माणसावर विश्वास ठेवावा पिंट्या. मुळात माणूस वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. अरे, हे सगळं जग विश्वासावरच तर चाललंय. पण बाबा, त्या माणसाने विश्वासघात केला तर? तर मग आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जे काही धडे शिकलो त्यापैकीच आणखी हा एक धडा असं समजायचं आणि पुढे जायचं. पण मुळात माणूस विश्वासार्ह आहे की नाही हे त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय कसं करणार आपल्याला, हो की नाही? पण हे सगळं आज का विचारतोस तू पिंट्या? तुझ्या बाबतीत असं काही घडणार नाही याची बाप म्हणून खात्री आहे मला. थँक्यू बाबा. पिंटो बा, फार विचार करायला लागलाय तुम्ही हल्ली. आलो. हो. या कंपनीसाठी तुम्ही खूप राबलात, कष्ट घेतलेत. तुमची मार्केटिंग स्किल्स, तुमचं टेक्निकल नॉलेज यामुळे कंपनीची भरभराट झाली. त्याचाच हा पगार समजा. माझं गोखले गृहउद्योगावर प्रेम आहे म्हणून मी हे सगळं केलं. ही कंपनी मोठी झालेली पाहणं हे स्वप्न आहे माझं. हा तुमच्या मनाचं मोठेपण आहे, पण कंपनी सुद्धा कुणाकुणाचं फुकट काम नाही करून घेणार. भाजी बरी झाली आहे? हा, उत्तम उत्तम झाले. अजून आणून वाढू? नाही, नको, भूक नाहीये मला. मगाशी तर जेवणाची घाई करत होतास. अगं, तुला उशीर होईल असं वाटलं म्हणून मी म्हणालो. भाजीत मीठ नाहीये श्री, अळणी आहे भाजी. हो का? श्री, काय झालंय? कसला विचार करतोयस एवढा? जान्हवी, आई आजी खूप बदलली आहे. म्हणजे आई आजी आज जे काही ऑफिस मध्ये वागले, बोलले ना, ती माझी आजी असूच शकत नाही.
श्री, तू काय बोलतोयस? मला कळत नाहीये. म्हणजे नेमकं काय झालं सांग ना. अगं, मी माझ्या अकाउंट मधले पैसे कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. आई आजीने तेच पैसे पुन्हा माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले. म्हणाली, इतक्या वर्षांचा पगार आहे तुझा. मला इतकं वाईट वाटलं ना. पण मला नाही वाटत तुझ्या कष्टाचं मोजमाप पैशात करणं किंवा असा कुठलाही त्यांचा हेतू असेल. जानवी, आई आजीच्या हेतूविषयी मी शंका घेऊच शकत नाही. शक्यच नाहीये मला ते. पण मुद्दा हा आहे की आई आजी अशी अचानक बदलली कशी? म्हणजे आई आजी एक वेळ कठोर वागेल, टोकाची भूमिका घेईल, अगदी मनाला लागेल असं बोलेल. पण जे काही असेल ना ते स्पष्टपणे रोखठोक असेल. त्यात काही छक्के पंजे नसतील, काही लपवाछपवी नसेल, आडून आडून बोलणं नसेल. जानवी, आई आजीला बुद्धिबळ खेळणं वगैरे नाही जमत कोणाच बरोबर. पण आई आजी आज जे काही वागले ना ते असं वाटत होतं की ती सतत शह प्रतिशह देते. पण मग तुझ्या मते त्या असं का करतायत? तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे एक वेळ मी आई आजीला दुखावलं असतं ना. म्हणजे मी दुखावलेलं आहेच तिला. पण तरीही मी जर तिला दुखावलं असतं ना तर ती एक वेळ माझ्यावर चिडली असती, मला ओरडली असती किंवा माझ्यापासून दूर गेली असती, माझ्याशी आबोला धरला असता. म्हणजे हे सगळं तिचं वागणं मी एक्सपेक्ट करू शकतो, मी समजू शकतो. पण आता काहीतरी वेगळंच वागतेय ती. पण मला असं वाटतं ना की ती खूप विचार करून किंवा ठरवून बोलतेय सगळं. आणि या सगळ्याचा खूप धक्का बसलाय मला. आणि त्यामुळे मला काही कळतच नाहीये ती नक्की काय विचार करतेय, तिच्या मनात काय चाललंय. काही झालं ना तरी हे सगळं त्या प्रेमापोटी करतायत श्री. अरे त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी पाहते ना जवळून त्यांना. जवळून म्हणजे? नाही तसं नाही, त्यांच्या वागण्यातनं कळतं ना ते. पण मग जर माझ्यावर प्रेम असेल तर मग मला त्रास का देते ती? मुळात हे असे छोटे छोटे मुद्दे काढून ती हे सगळं वाढवते कशाला? मी निमूटपणे सगळे पाश तोडून बाहेर पडत होतो ना, मग आता कशाला वाढवते हे शेपुट्टी? मला म्हणे आपण ट्रान्सफर खेळू. ठीक आहे, तिला असंच हवं असेल तर मग मी असंच करेन. आणि बरं झालं मी तुझ्याशी बोललो नाही, एका अर्थी बरं झालं, मलाही क्लॅरिटी आली. आता बघ मीही ते पैसे कसे कंपनीच्या अकाउंट मध्ये लगेच ट्रान्सफर करतो. बघच तू गंमत. नक्की कसला त्रास होतोय मला? आईने तिचं म्हणणं बदललं याचा? का आता मला खूप वर्ष दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं याचा? पण मनात येणारे प्रश्न, विचार थांबवता येत नाहीत ना. धूळ झटकली की वस्तू स्वच्छ होते, पण मग त्याच धुळीचे कण सूर्यप्रकाशात जास्त स्पष्ट दिसतात ना, तसं होतंय. मनातून प्रश्न काढून टाकले तरी ते शब्दातून जास्त स्पष्टपणे समोर येतात. आज इतक्या वर्षाच्या ठाम समजुतीनंतर आईला म्हणे हे पटलंय की माणसं बदलतात. वरवर दाखवण्यापुरतं, स्वार्थासाठी नाही तर खरोखरच बदलतात. त्यांच्या स्वभावात आमूलाग्र बदल होतो. आईकडे पाहिल्यावर हे शक्य आहे असंच वाटतंय. केवढी बदलली आई. तिला आलेल्या अनुभवावरून तिने माणसाच्या स्वभावाचे काही ठोकताळे बांधले होते. तेच चुकीचे होते की काय असं वाटतंय तिला आता. पण मग आता मी काय करू? इतकी वर्ष आईच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता मी, तशीच वागले. पण म्हणजे आता आई म्हणतेय तशी खरंच माणसं बदलत असतील? परिस्थिती बदलली असेल ज्या कारणासाठी मी माझं घर सोडलं,
ती कारण आता उरलीच नसतील तर? का तो बदलण्याची वाट पाहायला हवी होती मी? तोही खरंच बदलला असेल? आणि जर बदलला असेल तर? आई आजी आलीस? अगं जानवी, हा कम्प्युटर म्हणजे विश्वरूप दर्शन आहे. उगाच नाही आजकालची मुलं ऍडिक्ट होत याला. काय ग, काय झालं? बरं नाही का वाटत आहे? नाही नाही, बरी आहे मी. मग अशी का दिसतेस? नाही नाही, काहीच नाही. दमलेली दिसतेस. फार धावपळ होते ना तुझी. एक दिवस सुट्टी घे आणि आराम कर. आमचं चुकलं. या सगळ्यात तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय आमचं, आणि उलट तुझ्याकडूनच मदत घेतली जाते. आई आजी, अहो मदत कसली? मग तुला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, कळतंय मला. दोन्ही बाजूंची माणसं एकाच बाजूला यावीत म्हणून चाललंय ना हे सगळं. खरंय. अगं मगाशी मी तुला फोन करत होते ना, तुला कधी एकदा सांगेन असं झालं होतं मला. आज एक लहानसा स्फोट झालाच ऑफिसमध्ये. म्हणजे? अगं काय, तू बस ना, बस बस. आज श्रीला कळलं पैसे त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेत. मग काय तणतणत आला. म्हणाला, तुम्ही पैसे का ट्रान्सफर केलेत? म्हटलं तुझा पगार आहे तो. तशी आणखीनच चिडला. म्हणाला, मी ते पैसे परत ट्रान्सफर करेन. म्हटलं या कंपनीचे निर्णय आता मी घेते. तू कर ट्रान्सफर, हवं तर पैसे, मी बघते काय करायचं ते. तर आणखीनच चिडला आणि बोलता बोलता आई आजी म्हणाला. इतकं बरं वाटलं ना. पण मी दाखवलं नाही चेहऱ्यावर. तू म्हणालीस ना तसं आई आजी सारखी मुळीच वागले नाही. पण आई आजी, आज मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागले. म्हणजे माझ्याकडनं एक चूक झाली. चूक? काय झालं? मी मगाशी श्रीला भेटले होते ना, तर आता तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं त्याने मला सांगितलं. आणि बोलायच्या नादात मी एकदम तुमची बाजू घेऊन काहीतरी बोलून गेले. मग काय, हा टिपिकल नवऱ्यासारखा डिफेन्सिव्ह झाला. आणि मग मला म्हणाला, आई आजी असं करते काय? आता बघ, ते सगळे पैसे मी पुन्हा कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि मग मी सावरूनच नाही घेऊ शकले. अगं पण आपण असं का करतोय हे बोलली नाहीस ना त्याला? नाही नाही, ते नाही बोलले. पण आता हे सगळंच वाढत जाणार. मी जरा विचार करूनच बोलायला हवं होतं. श्रीने चकवलंच मला. काही हरकत नाही. आई आजी, तुम्हाला राग नाही ना आलाय? नाही ग, राग कसला त्यात? तुमचं नुकतंच लग्न झालंय. तुला वाटत असेल की तू त्याला पूर्णपणे ओळखलंयस. नाही, त्याला पूर्ण ओळखायला काही काळ जावा लागणार. त्यामुळे असं होणारच. अगं 28 वर्ष माझ्या समोर वाढलेला हा मुलगा मला नीटचा कळला नाही. आणि मीही वागताना चुकलेच ग त्याच्याशी. त्यामुळे तुझ्या हातून चूक झाली तर काय एवढं अगदी. आणि त्या व्हायलाच हव्यात. तीच तर संसाराची गंमत असते. आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या तर आयुष्य कंटाळवाणं नाही का होणार? हो, पण आपण जे ठरवलं त्यात मीच खुडा घातला असं वाटतंय आता मला. आपण श्रीला घरी परत आणायचे ठरवले ना, ते होणारच. हे पैसे ट्रान्सफर वगैरे करू देत, त्यानं काहीही होणार नाहीये. पण तू मात्र यापुढे त्याच्याशी जास्त सावधपणे बोल. हो हो, यापुढे असा घोळ नाही घालणार मी. अगं तुला अंदाज यावा म्हणून तर मी ती विरुद्ध स्टेज वगैरे हिंट दिली होती. पण काही हरकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणतात ना. आणि तुम्ही तर अजून संसाराच्या पहिल्याच पायरीवर आहात. आई आजी, खरं सांगू, मला वाटलं होतं तुम्ही खूप चिडाल. अगं मी शिस्तप्रिय आहे, काटेकोर आहे, पण भीतीदायक नाहीये, चेटकिणी सारखी.
आई आजी एक सांगू, काय? तुम्ही मला आयुष्यात भेटलेल्या बेस्ट ह्युमन बिंग आहात. पुऱ्या, माझं कौतुक पुरे. तुझ्या आयुष्यातला बेस्ट ह्युमन बिईंग श्रीच आहे आणि तोच असायला हवा. बरं, मला जरा याच्या 1-2 शंका आहेत. आत्ता विचारू? दमली नाहीयेस ना? नाही नाही, मी पटकन फ्रेश होऊन येते, मग बसूया. चालेल, लवकर ये. आलेच.